हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर आता शेवटचे रिव्हिजनचे दिवस सुरू आहेत. त्यासोबत PYQची काही प्रश्नसुद्धा पाहणं सुरू आहे. 21,000चं हे पुस्तक आहे आणि लोकसेवा पब्लिकेशनचं आहे आणि यामध्ये इतिहासाचे प्रश्न मी सोडवत आहे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पाहिलं असेल तर समाजसुधारकचं जे चॅप्टर आहे आपल्या इतिहासामध्ये, त्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत. जवळपास 300च्या वर प्रश्न आहेत आणि ते सगळ्यात वेळ लागला त्या प्रकरण सोडवायला. पण सर्व प्रश्न सोडवले आणि बऱ्यापैकी आता कॉन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. पण तरीही रिव्हिजन ही करावीच लागणार आहे. 5 दिवसांमध्ये इतिहास ठरवला होता, पण त्यातले 3 प्रकरणं माझे अजूनही बाकी आहेत. काल जेवढं शक्य झालं तेवढं मी कंप्लीट करायचा प्रयत्न केला आणि आजपासून म्हणजे आज आहे 6 तारीख, 6 तारखेपासून पॉलिटी हा विषय स्टार्ट केलेला आहे. पॉलिटी हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचाच आहे. त्यासोबत इतिहाससुद्धा आहेच म्हणा. कुठलाही विषय असं आपल्याला स्किप करून तर चालणार नाही आहे. परंतु आता शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येकच विषयाला सारखा न्याय द्यायचा आहे. सारखा इन द सेन्स तुमचं जशा प्रकारे प्लॅनिंग असेल त्यानुसार तुम्ही ते चला. कोणीतरी सांगते म्हणून ते प्लॅनिंग चेंज करू नका. आता इतिहासाच्या बाबतीत झालं, आपल्याला इतिहासामध्ये पूर्ण चॅप्टर वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट 11वीचं ओल्ड इतिहासाचं पुस्तक तरी वाचा. कोणीतरी काल क्लासेसबद्दल कमेंट केली होती, तर माझे जे क्लासेस आहेत ते हिस्ट्री बाय पवन सर नावाचंच ॲप आहे. Hचं साईन आहे, तुम्हाला सहज ते मिळून जातं. यूट्यूबवरती सुद्धा सरांचे क्लासेस आहेत. खूप छान पद्धतीने सर शिकवतात. त्यांच्या सर्व जर का आपण व्हिडिओ पाहिले तर खूप छान आपला अभ्यासही होतो प्री प्लस मेन्सच्या दृष्टीने सुद्धा. परंतु आत्ता ती वेळ नाही आहे की तुम्ही क्लास लावून त्यांचे क्लास करू शकाल. तर वन डे बॅच वगैरे काही असेल तर तुम्ही ते ट्राय करू शकता, कारण इतका वेळ आता नाही आहे तुम्ही एका विषयाला देण्यासाठी. आणि बॅच परचेस करून ते शेवटी बघणंही झालं पाहिजे. त्यामुळे नुसतं बॅचेस परचेस करून काहीही फायदा नाही आहे. आपलं ते जर बघणंच होत नसेल तर मग आपला वेस्ट ऑफ मनी होऊन जाईल. आणि माझेही असंच झालेलं आहे. क्लासेस भरपूर आहेत, त्यामुळे एक 2 वेळाच काही व्हिडिओ पाहणं झाले. 3 वेळा वॉच टाईम असतो आपल्याला. ॲटलिस्ट आपलं 3 वेळा तरी पाहणं झालं पाहिजे. याच प्लॅनिंगने आपल्याला क्लासेस कुठलेही परचेस करायचे आहेत. शेवटी काय आहे, आपण पैसे पे करतो आणि मग त्याची व्हॅलिडिटी संपून जाते आणि मग आपला क्लास वेस्ट जातो. काल एक कमेंट अशीही होती की ती शो ऑफ करणं बंद करा आणि हा काय म्हणजे अशा व्लॉगिंग करण्याने कुठे काही पोस्ट वगैरे निघते का. तर माझ्यासाठी हे सगळं काही मोटिवेशन आहे, सेल्फ मोटिवेशन आहे. आणि आता पहिले तर मी अशा कमेंट इग्नोर करायची किंवा त्यांना हाईड करून टाकायची, पण आता मी त्यांना हाईड पण नाही करत. कारण जाऊ दे, असेही लोक आहेत जगात, हे सर्वांना कळलं पाहिजे. कारण दुसऱ्याला आपण डिमोटिवेट करताना एक लक्षात घेत नाही की समोरचा कोणत्या परिस्थितीमध्ये अभ्यास करतो आहे. आणि आता माझी तर अशी सिच्युएशन आहे की मी कंटिन्युअसली एका ठिकाणी बसूही शकत नाही. त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं फ्लेक्झिबल टाईमटेबल ठेवावं लागत आहे. आता मी घरी होते, परंतु घरीसुद्धा बांधकाम सुरू आहे आमच्या, त्याच्यामुळे भरपूर आवाजामध्ये डिस्टर्बन्स होता. तर शेवटी मी आज म्हणजे 6 तारखेला अभ्यासिकेत आले आणि अभ्यासिकेमध्ये अभ्यास केला. परंतु होतं असं की आता शेवटचे दिवस आहेत परीक्षेचे सुद्धा आणि मलाही थोडासा त्रास होत आहे एका ठिकाणी जास्त वेळ बसण्यामध्ये. त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं इतकं सोपं नाही आहे. बोलणं सोपं आहे की हे करू नका, ते करू नका, पोस्ट निघाल्यावरती ब्लॉगिंग करा. तर पोस्ट निघाल्यावर मी स्टडी ब्लॉगिंग कशाला करेल, तेव्हा काय गरज असेल. आणि जरी माझी पोस्ट नाही निघाली तरी या सगळ्या गोष्टी मला प्रेरणा देतील आयुष्यात पुढे काहीतरी करण्यासाठी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्वतःसाठी करते, कोणीतरी ते पाहाव्यात यासाठी नाही करत. आणि जर इतके विद्यार्थी ते बघत आहेत त्यांना त्यामधून नक्कीच काहीतरी मिळतच असेल, म्हणूनच कोणीतरी बघतं. त्यामुळे ज्यांना याच्यामध्ये टाईमपास वाटतो किंवा ज्यांना त्रास होतो त्यांनी नाही बघितलं तरीही चालेल. जे विद्यार्थी यामधून मोटिवेट होतात, ज्यांना यामधून थोडीशी तरी ऊर्जा भेटते, त्यांच्यासाठी आपले ब्लॉग्स आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा नक्की घ्यायला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की बा मी हे सगळं काही नाटक करते वगैरे वगैरे, तर मी काही न्यू नाही आहे MPSCमध्ये. MPSC त्याग मागते हे मलाही माहिती आहे आणि तो त्याग कशा प्रकारे द्यायचा हेही माहिती आहे. पण प्रत्येक सिच्युएशन सारखी नसते आणि आपण ज्या स्टेजला राहून ह्या सगळ्या गोष्टी बोलू शकतो त्या स्टेजला प्रत्येक व्यक्ती नसते. समोरचा व्यक्ती कोणत्या सर्कमस्टन्सेसमध्ये अभ्यास करतो आहे, त्याला कुठले प्रॉब्लेम फेस करावे लागतात याबद्दल आपल्याला काहीही आयडिया नसते. त्यामुळे उगाच आपण कुणाच्याही 10 मिनटाच्या व्हिडिओवरून कुणाचंही जजमेंट करू शकत नाही. तर असो, हा झाला आपला बोलण्याचा पार्ट. व्हिडिओकडे येऊया. तर आता जे PYQ होते इतिहासाचे, तर ते मी सोडवले आणि यामधलं पहा तुम्हाला दिसत असेल माझे 3 चॅप्टरचे आणखी राहिलेले आहेत करायचे. तर ते मी आता एखाद दिवशी करून घेईल किंवा जसा वेळ मिळेल इतर विषयामध्ये तसं ते करून घेईल. आता स्पेशली एक दिवस त्यासाठी आपण नाही देऊ शकत. आणि काही रिव्हिजनसुद्धा बाकी आहे. 11वीचा इतिहास बाकी आहे, तर ते सुद्धा कंप्लीट करेल. त्यानंतर हा आहे आज सकाळचा व्हिडिओ. अभ्यासिकेत जाणार होते मी आणि त्याआधी मग थोडा वेळ होता माझ्याकडे, तर मी आपलं जे सिम्प्लिफाईडचं इयरबुक आहे तर ते वाचून घेत आहे. ऑलरेडी ते 2 ते 3 वेळा वाचून झालेलं आहे. आता परत एकदा
तर त्याच्यावरती रिव्हिजन करायची आहे. आपण कितीही रिव्हिजन केली ना आणि शेवटच्या दिवसात जर आपण ते वाचलं नाही तर ते विसरल्यासारखं होतंच, मग ते कुठलंही पुस्तक असो. त्यामुळे आपल्याला एकदा रिव्हिजन करणं तिथे आवश्यक आहे. मग तो कोणताही विषय असो, तुम्ही किती वेळा वाचलं असेल तरी त्याला जर ऐन टाईमवर आपली रिव्हिजन झाली नाही तर ते खूप आपल्यासाठी महागात पडू शकतं. तर गणिताच्या बाबतीत मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की आपले संदीप बरगडे सर जे आहेत तर त्यांची वन डे बॅच आहे. ज्यांचं समजा आधी मॅच झालेलं आहे आणि त्यांना रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी काही पेड प्रमोशन वगैरे करत नाही आहे. सरांचं शिकवणं छान आहे आणि त्यांची जी काही शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या आपल्याला युजफुल ठरतात. जेवढ्या तळमळीनं सर सांगतात ना ते खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ती वन डे बॅच घेऊ शकता. माझ्या ज्याने काल काय झालं, मला घ्यायची होती वन डे बॅच आणि मी चुकून सरांची गेम चेंजर नावाची टेस्ट सिरीजच परचेस केली. तर मी सरांना मेसेज केला की सर चेंज करून मिळेल का? तर सरांनी लगेच मला ती चेंज करून दिली आणि वन डे बॅच त्यांनी मला ॲसेस मिळवून दिला त्याचा. त्यामुळे त्यांचे या व्हिडिओच्या माध्यमातूनही धन्यवाद. आणि तुमचं जर का असं चुकून कधी झालं तर तुम्ही तिथे तेच कंटिन्यू न करता तुम्ही सरांशी जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला तिथे चेंज करून मिळेल आणि तुमचे पैसे वेस्ट होणार नाहीत. प्लस तुम्हाला नेमका जो कोर्स करायचा आहे तो तुम्ही करू शकाल. त्यामुळे जर असं चुकून कधी एखादी बॅच आपल्याकडून चुकून परचेस झाली तर त्या ॲपवाल्या सरांशी कॉन्टॅक्ट करा. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असतात, चॅट बॉक्स असतो ॲपमध्ये, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं जे काही करेक्शन आहे ते तिथे ॲपमध्ये करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल जो कोर्स करायचा आहे तो करता येईल. सो असं जर काही झालं चुकून तर तुम्ही तिथे ते करू शकता. त्यानंतर आता करंटच्या बाबतीत एक प्रश्न होता की काय करायचं म्हणून. आता हे पहा, शेवटचे दिवस आहेत आणि आत्ता नव्याने मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तुम्ही आधी जे केलेलं आहे तेच तुम्ही कंटिन्यू वाचायला पाहिजे, कारण इथे काही पुस्तक बदलण्याची आत्ता वेळ नाही आहे आणि डेली आपण करंटसाठी 1 तास इथे द्यायचा आहे. तर त्या 1 तासामध्ये तुम्ही आधी जे वाचलेलं आहे त्याचीच रिव्हिजन इथे करायची आहे. नवीन तुम्ही काय वाचणार आहात आणि नवीन वाचलेलं आता आपल्या लक्षात तरी राहील का? मग ज्यांनी आतापर्यंत करंट अफेअर्स केलंच नाही तर तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही कंबाईनची परीक्षा देत आहात, किती तगडी कॉम्पिटिशन आहे तुम्हाला माहिती आहे. आणि जर आपण या स्पर्धेत टिकायचं असेल तर करंट तुम्ही स्किप कसं काय करणार? जर तुम्ही स्किप केलं असेल तर मग ती तुमची चुकी आहे. आणि आता वेळेवर तुम्हाला जर सुचत असेल तर तुम्ही मग एखादं मॅरेथॉन लेक्चर पाहू शकता आणि त्यामधून तुमचं जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर होईल. कारण आता शेवटचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये नवीन काही करण्याची अजिबात वेळ नसते. तर हे शेवटचे दिवस फक्त रिव्हिजनचे असतात आणि आपल्या टेस्ट सिरीज सोडवण्याचे असतात. तर तुम्ही इथे टेस्ट सिरीज सोडवण्यावरती भर देणं आवश्यक आहे. तुमचं जे काही मागे झालेलं असेल परंतु त्याच्यावरती रिव्हिजन झाली नसेल, एखादा पॉईंट महत्त्वाचा आहे, PYQमध्ये वारंवार प्रश्न दिसत आहेत पण मी तो केलाच नाही हे असेल, खरं तर PYQ सोडवणंही आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होतं पण माझं ते करणं झालं नाही, त्यामुळे आत्ता मी ते करत आहे. तर तुम्ही ते जर आधी केलं असेल तर त्याची सेकंड रिव्हिजन जर तुमची असेल तर ते खूप तुमच्यासाठी उपयोगाचं ठरणार आहे. त्यामुळे नवीन गोष्टी न करता ज्या सुरू आहेत त्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिवाईज करणं आता इथे आवश्यक आहे. तर आता हे जे आपलं इयरबुक आहे तर हे ऑलरेडी आम्ही डिस्कस करून वाचलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला हायलाईट केलेलं पण दिसत असेल आणि याच्यावरती प्रश्नसुद्धा आलेले तुम्हाला दिसले असतील राज्यसेवा पेपरमध्ये. त्यामुळे आपल्यासाठी ते रिव्हिजन करणं मस्ट आहे आता. त्याचसोबत माझं परिक्रमासुद्धा 6 माही थोडीफार झालेली आहे, तर ते सुद्धा मी जेवढं झालं तेवढं रिवाईज करेल. त्याचसोबत काही प्रतीक बाबर सरांच्या नोट्ससुद्धा मी वाचल्या होत्या, तर त्या रिवाईज करणं झाल्या तर करेल. जेवढं शक्य होईल तेवढं आता करायचं आहे. रोजचा 1 ते 1.5 तास आपण करंटसाठी इथे नियोजित करायचं आहे आणि त्या तेवढ्या वेळात आपलं करंट तिथे झालं पाहिजे, जेणेकरून आपण जे काही करत आहोत तर त्यामधून आपल्याला जे आपण आधी वाचलेलं आहे ते चांगल्या प्रकारे रिवाईज होईल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. आता हे फ्रंट कॅमेऱ्याने आहे, तुम्हाला उलटं दिसत असेल कदाचित, परंतु हे इयरबुक जे आहे ते खरंच चांगलं आहे आणि तुम्ही आधी केलेलं नसेल तर तुम्ही आत्ता ते करू नका. त्या जागी तुम्ही काही दुसरे एखादे व्हिडिओ करू शकता. त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे अभ्यासिकेतला. आज 6 तारीख आहे आणि आता माझा टॉपिक म्हणजे पुस्तक चेंज झालेलं आहे. इतिहासाची आत्तापर्यंत रिव्हिजन केली, आता पॉलिटी मी स्टार्ट केलेलं आहे. पॉलिटीचं पहिलं चॅप्टर मी त्यातले कायदे जे आहेत ते हायलाईट केलेलं आहे, ते वाचत आहे. आता जे हायलाईट केलेलं आहे तेवढंच वाचणं होणार नाही आहे, त्यामुळे 5 दिवसांमध्ये फास्ट रिव्हिजन करायची आहे. तर पॉलिटी हा विषयसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी हे आपल्या हातातले विषय आहेत. त्यासोबत कुणाचा इकॉनॉमिक्स असू शकतो, मॅथ्स, रिझनिंग आहे, तिथे आपल्याला चांगले मार्क्स कव्हर करता येतात. त्यामुळे तुम्ही जसं प्लॅनिंग ठरवलेलं आहे त्यानुसार एक विषय घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंगनुसार जावं लागणार आहे. तुम्ही जर का आधी कठीण विषय ठेवले तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो आणि आपल्याला सोपे विषय मागे राहू शकतात. त्यामुळे मी असं केलेलं आहे की जे इझी सब्जेक्ट आहेत ते आधी घेतले 5-5 दिवस, ते एकदा कंप्लीट झाले की इकॉनॉमिक्स मागे ठेवलं आहे, सायन्स मागे ठेवलं आहे आणि आपलं राहिलेले जे काही इतर सब्जेक्ट आहेत ते सुद्धा मागे ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला शेवटी केलेलं मग ते आठवेल तरी वेळेवरती. यासाठी मी ते 2 सब्जेक्ट समोर ठेवलेले आहेत. आणि राहिलं आपलं गणित आणि रिझनिंग, तर ते तर मी डेली करत आहे. त्याचसोबत घन, वर्ग हे तुमचे पाठ असणं अपेक्षित आहे.
मला बेसिकली पाढ्यांमध्ये म्हणा किंवा घनवर्गामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, तर मी ते एका डायरीत आता लिहून घेतले आणि रोज मी ते वाचत आहे. तुमचंही असं होत असेल तर काही लाजायचं नाही. आपली जी काही कमी आहे ते आपल्याला माहिती असते. त्यामुळे पाढे पाठ नसतील पाढे लिहून काढा, वर्ग घनपाठ नसतील ते लिहून काढा, जेणेकरून आपल्याला जे काही नंबर सिरीजचे आहेत म्हणा किंवा गाळलेले अंक कुठला आहे ते असे प्रश्न जे असतात तर त्याच्यावरती आपल्याला लवकर सोडवता येतं, गणित फास्ट करता येतं. त्यामुळे ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. नक्की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आता करायला पाहिजे. आता या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला हे वाचू की ते वाचू असं तर होतंच, परंतु जास्त डोक्यामध्ये टेन्शन न घेता जे काही वाचत आहात ते शांततेने वाचा. तेवढं कंप्लीट झालं की कॉन्फिडन्स येईल आणि पुढचं वाचण्यासाठी त्यातूनच तुम्हाला प्रेरणा मिळेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. शेवटच्या दिवसात रिव्हिजन चांगली करा, अभ्यास चांगला करा. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि लोक काय म्हणतात, कोण काय म्हणतं, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. त्याचा विचारच आपल्याला करायचा नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता इग्नोर करायच्या आहेत. त्या लास्ट डेजमध्ये फक्त आपला अभ्यास आणि आपण एवढ्याच 2 गोष्टी कॉन्सन्ट्रेट करा. मला घरी शक्य होत नव्हतं अभ्यास करणं, त्यामुळे मी आज अभ्यासिकेत आले होते. कारण आमच्या घरी बांधकाम सुरू आहे आणि ते कटिंगचा आवाज, मजुरांचा आवाज, त्यामुळे आणि तसंही घरात TV चालू असते, लहान मुलगा आहे, त्याचं काही ना काही सुरू असतं. त्यामुळे मी आज अभ्यासिकेत आले आणि अभ्यासिकेत अभ्यास कंटिन्यू केला. नाहीतर मी 1 महिना येणार नव्हते, पण आता पाहते मी जेवढं शक्य होईल तेवढं अभ्यासिकेत येऊनच अभ्यास करेल. कारण घरी फार डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे अभ्यास होत नाही व्यवस्थित. आणि अभ्यासिकेत आपण 1-1.5 तास जरी अभ्यास केला ना तर तो खूप जास्त प्रोडक्टिव्ह असतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वेळ कॉन्सन्ट्रेट करायला मिळतो. तर तुम्हीसुद्धा असं ठिकाण निवडायचं आहे. कारण आजपासून फक्त 27 दिवस उरलेले आहेत आणि पुन्हा हे दिवस येणार नाही आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला हे सगळे दिवस चांगल्या प्रकारे तिथे युटिलाइज करायचे आहेत. काही राहिलं असेल तर ते कंटिन्यू करा किंवा जे झालं असेल ते चांगलं करा आणि तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो कंटिन्यू ठेवा. त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्ही आपला जो काही राहिलेला भाग आहे किंवा आपलं परीक्षेमधलं जे काही यश आहे ते मिळवू शकाल. त्यामुळे कोण काय म्हणतं याचा अजिबात विचार करू नका. आता राहिला प्रश्न डेली व्लॉगिंगचा, तर माझं जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ अपलोड करत जाईल. एक दिवस आड का होईना आपला व्हिडिओ नक्की येईल. एका दिवशी 2ही व्हिडिओ येतील. जसा वेळ मिळेल तसं मी नक्की अपलोड करेल. कुणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. तुमच्यासाठी माझं चॅनल अजिबात नाही आहे. ज्यांना या माध्यमातून थोडंसं मोटिवेशन मिळतं त्यांच्यासाठी हे व्हिडिओज आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पोहोचले ना तरी ते माझ्यासाठी सॅटिस्फाईड आहे. त्यामुळे मी हे जे व्हिडिओ बनवत आहे ते स्वतःसाठी बनवत आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे. तुम्हीसुद्धा अभ्यास करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.